नमस्कार मंडळी, मी आहे प्राची. स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये म्हणजेच आजच्या मेनूमध्ये. आज मी बनवते सुंदरसा सॉफ्ट असा चॉकलेट केक. हा तुम्ही कुणीही सहज इझिली बनवू शकता. अचूक मेजरमेंट आहे, काही तामझाम नाही आहे, जास्त काही गडबड पण नाही आहे. सो चला तर मग आपण केक कसा बनवायचा तो चालू करतोय. पण त्यासाठी तुम्हाला अशाच रेसिपी बघायच्या असतील तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबून ठेवा. तुमचं सबस्क्राईब माझ्यासाठी खूप 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 महत्त्वाचं असतं. तर चला रेसिपीला सुरुवात करूया. सगळ्यात आधी मी आता काय करणार आहे, एक बाउल घेते. त्याच्यामध्ये मी छान दूध घेते. 2 ते 3 चमचे दूध घेणार आहे आणि त्याच्यामध्ये मी एक छोटा टेबलस्पून मी त्याच्यामध्ये व्हिनेगर टाकणार आहे. हे आपलं केक स्पॉन्ज करण्याचं मदत करतं आणि केक छान स्पॉन्ज होतो. केकला अजिबात व्हिनेगरने कडवटपणा येत नाही. सो डोंट वरी, तुम्ही त्याच्यामध्ये व्हिनेगर टाकल्याने काहीच फरक पडत नाही. एका बाउलमध्ये मी छान व्हिनेगर मिक्स करून तो बाउल साईडला ठेवणार आहे. मग मी दुसरा बाउल घेते. त्याच्यामध्ये मी छोटीशी चाळणी ठेवते. सोन्याची चाळणी, तुमच्याकडे दुसरी छोटी असेल ती चाळणी ठेवू शकता. मी त्याच्यामध्ये मैदा आणि पिठी साखर छान अशी चाळून घेणार आहे, जेणेकरून थोडेफार काठी वगैरे असतील तर निघून जातील आणि थोडीफार कचरा असेल तोही निघेल. त्याने आपलं पीठ चांगलं सॉफ्ट होतं, बॅटरही छान मिक्स होतं. त्यानंतर चाळण बाजूला ठेवून मी त्याच्यामध्ये टाकणार आहे पाऊण कप रवा, कॉफी आणि पाण्याचं मिक्स केलेलं पाणी आणि 2 ते 3 चमचे तेल. मी सनफ्लावरचं तेल घेतलं आहे. जास्त स्मेलवालं तेल घ्यायचं नाही आहे, तुम्ही छान तेल नाही लागत. आणि then मी त्याच्यामध्येच 2 चमचे मी कोको पावडर टाकते. अनफिल्टर्ड कोको पावडर आहे ती, डार्क चॉकलेटची, ती मी टाकते आणि छान ते मिक्स करून घेणार आहे. नंतर त्याच्यामध्ये मी टाकणार आहे व्हिनेगर आणि दुधाचं मिश्रण केलेलं, आपण ते मिश्रण त्याच्यामध्ये टाकणार आहे. आणि बॅटर घट्ट वाटत असेल तर आपण त्याच्यामध्ये दूध पण ॲड करणार. तुम्हाला पाणी करायचं, पाणीसुद्धा ॲड करू शकता. मी दूध ॲड करते. माझ्या इथं बॅटर थोडंसं जास्त घट्ट वाटत होतं म्हणून मी थोडंसं अजून दूध मिक्स करणार आहे त्याच्यामध्ये. हे बॅटर मी एक 10 ते 15 मिनिटं साईडला ठेवणार आहे, जेणेकरून तुझा आपण जो रवा टाकलाय तो छान पाण्यामध्ये आणि दुधामध्ये मिक्स होईल. एक 10-15 मिनिटं झालेली आहे. मी चेक करते आहे. माझा रवा छान फुललेला होता, म्हणजे माझं बॅटर थोडंसं घट्ट वाटत होतं. सो मी त्याच्यामध्ये आता बॅटरमध्ये टाकणार आहे आता 1 टेबलस्पून बेकिंग पावडर आणि अर्धा टेबलस्पून बेकिंग सोडा. बेकिंग पावडर आणि बेकिंग सोडा टाकल्यानंतर मी त्याच्यामध्ये किंचितसं दूध टाकणार आहे, जेणेकरून त्याच्यावरती थोडंसं दूध टाकून घेणार आहे. मी थोडंसं मला बॅटर घट्ट वाटत होतं म्हणून मी थोडं मिक्स करून करणार आहे. आणि बेकिंग सोडा आणि बेकिंग पावडर हे छान असं त्या दुधासोबत मिक्स होऊन जाईल. आणि हे सुद्धा इथून पुढची प्रोसेस आपल्याला फास्ट करायची. मी केक टीनला मी तेल आणि मैदानी ग्रीस करून बटर पेपर लावून ठेवलेला होता. हा केक मी ओव्हनमध्ये करते आहे. तुम्ही हा सेम प्रोसेस तुम्ही कुकरमध्ये सुद्धा करू शकता. फक्त एवढंच की केक बनवायच्या आधी, बॅटर रेडी करायच्या आधी, बेकिंग पावडर टाकायच्या आधी तुम्हाला कुकर हा प्रीहीट करून ठेवायचा एक मीडियम आचेवरती 10 ते 15 मिनिटं, जेणेकरून प्रीहीट केलेलं कुकर आपला सोडा जेव्हा फुलतो तेव्हा छान त्याचं काम करतं आणि केक छान सॉफ्ट होतो. आणि इथे तुम्ही बघू शकता बॅटरमध्ये थोडंसं मी चोको चिप्स मैद्यामध्ये कोटिंग करून ठेवले होते, ते टाकणार आहे. छान टेस्ट येते चोको चिप्सचे. आता ते बॅटर मी एका टीनमध्ये काढून घेणार आहे. मस्त छान असं टॅप करायचं आहे आणि मी ओव्हनमध्ये करते. मी 180 डिग्रीवरती 20 ते
30 मिनटं. तुमचा केक बेक कसा हिशोबाने आहे, केकचा थर कशा हिशोबाने आहे तसं तुम्ही करू शकता. मी 180 डिग्रीवरती 30 ते 40 मिनटासाठी मी हा ठेवला आहे. पहिल्यांदा मी 30 मिनटासाठी ठेवला आहे, त्यानंतर मी 10 मिनटासाठी ठेवला आहे. एक 30 मिनटानंतर आपण 20 मिनटानंतर थोडंसं चेक करायचं आहे. बघू शकता माझा केक किती छान असा सॉफ्ट झाला आहे. त्याच्यामध्ये थोडंही पूर्ण क्लीन चाकू येतो आहे. साईडने पण तुम्ही चेक करायचं आहे, म्हणजे कधी कधी साईडला सुद्धा राहतो. छान असा माझा केक बेक झाला आहे 30 मिनटात. आणि तो केक मी वेगळं कापड ठेवून थोडंसं